नंदुरबारमध्ये पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। शेतकऱ्यांना हाताने पाणी देण्याची वेळ आली। पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे। पिकांना जीवनदान देण्यासाठी शेतकऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी। नंदुरबार जिल्ह्यात वरुण राजाने पाठ फिरवल्यामुळे याचा सर्वाधिक फटका आता शेतकऱ्यांना बसताना दिसून येत आहे। जवळपास सव्वा महिना उलटूनही दमदार पाऊस न झाल्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय। ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता होती त्या शेतकऱ्यांकडून आपल्या शेतामध्ये पेरणी व लागवड करण्यात आली होती। जिल्ह्यात जवळपास खरीप हंगामात 3 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होत असते। यात सर्वाधिक कापसाची लागवड होत असते, त्यानंतर मका, सोयाबीन व ज्वारी बाजरीची लागवड केली जात असते। मात्र यंदा कपाशीची लागवड कमी झाल्यामुळे फळबागांकडे शेतकऱ्यांकडून लागवड करण्यात आली आहे। मात्र पावसाची दमदार पाऊस न झाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना पिकं जगवणे कसे हे मोठे संकट उभे राहिले आहे। तर शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे पिकांना पाणी लावले जात आहे। जवळपास जिल्ह्यात आतापर्यंत 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील जलपातळी मोठ्या प्रमाणावर घसरली आहे। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा असल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।